ही उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकांकडे पाठवली गेली. कित्येकांनी 144 पेक्षा कमी मार्क्स दिले, तर कोणी एकाने तर 144 पेक्षा जास्त मार्क्स दिले. शेवटी नाईलाजास्तव त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला. प्रश्न: आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय? बाबा: माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही. प्रश्न: कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय? बाबा: एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे. तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला. त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेन. पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते. अशा शिफारशींना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीने पाहत असे. मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करूही शकतो, पण मला कदापि हे शोभणार नाही. एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान, हीन का म्हणून समजावे? माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं. माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले. सत्याग्रह का? आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही. आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे. ते राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे. पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आव्हान आहे. शेकडो वर्षे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्या माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले. तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही? हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे. हिंदू मन खऱ्याखुऱ्या माणसाला माणूस म्हणावयास तयार आहे की नाही? हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्पत्तीस येणार आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन लेखले, पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत की नाही? याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे. तो हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे. तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे. रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही. मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम काया पालट होणार आहे असे नाही. आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेतो. माणसाला माणूस म्हणून वागवावे, माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत, मानवतेची प्रतिष्ठापना करावी. या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानावयास तयार आहे का नाही याचीच कसोटी लागणार आहे. हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतलाय. उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाहीत हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला माहित आहे मंदिरात दगडाचा देव आहे. त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही. या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल, पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणेल? पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत. सत्याग्रह का नको? रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय? याबाबत माझा सल्ला विचारला याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे सांगताना मला विशेष काही वाटत नाही. मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नाहीयेच, पण ती सर्वस्वी बंद करावी.
ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो हे मोठे नवलाईचे व आश्चर्याचेच वाटेल. मला हे सांगताना जरा भीतीच वाटते. मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपणाला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे. तशी माझी कधीच समजूत नव्हती. मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात मानाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते. व नाही, अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव प्राप्त व्हावी व ते मिळवण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे. कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकांत मानवी हक्काबद्दल झगडण्याची ईर्ष्या व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. याची पुढील पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व राजकीय हक्कांनी प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील. पण शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज, धर्म व धर्मशास्त्रे यांच्यात अबाध मस्तक फेरफार घडवून आणले पाहिजेत आणि यासाठी अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंना टाकले. भाऊराव गायकवाड, रणखांबे, दाणी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी तुरुंगवास निष्कारण पत्करावा लागला. त्यातल्या त्यात श्री तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदिवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली. नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या 3-4 वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखविली व ज्या सोशिक व धैर्य वृत्तीच्या माझ्या या बंधू भगिनींनी परिचय करून दिला ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही, सहानुभूती नाही. उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांकरिता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत 3-4 वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणाने चालवावी ही एकट्या हिंदुस्थानातील नव्हेच तर जगातील सर्व पददलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. पण ब्राह्मणी धर्माने मूढ, अनुदार व असहिष्णू बनविलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टींचे काय होय? या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली. आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली. पण या भाकरी ऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणादी स्पृश्य हिंदूंनी दगड धोंडे टाकले. राऊंड टेबल कॉन्फरन्स 1. आता आपण सर्वांची व माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येते. गेल्या 2 वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरींच्या वाट्यापैकी कायदे काउन्सिल मधील कामास माझे मित्र डॉक्टर सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले. 1926 साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले की मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉक्टर सोळंकी यांना मुंबई कायदे काउन्सिलमध्ये निवडले तर त्यांचे व तुमचे काउन्सिलमध्ये जमेल किंवा नाही. यावर मी उत्तर दिले की डॉक्टर सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने काउन्सिलमध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्धट व रागीट असाय.
काउन्सिलमध्ये असताना डॉक्टर सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष मजकडून घडले असतील, परंतु डॉक्टर सोळंकींनी मनात काही एक न बाळगता मनोभावे मदत केली आहे व म्हणून काउन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉक्टर सोळंकी यांनाच आहे. काउन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फारच मदत केलेली आहे. श्रीयुत देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की मी जरी 5-6 महिन्यांसाठी परदेशात जात असलो तरी एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की माझ्या मागे श्री नाईकच काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे मित्र श्री प्रधान, कद्रेकर, कवळी इत्यादी मंडळींनी बरीच मदत केली आहे. तसेच श्री शंकरराव परशा यांनी पैशाच्या बाबतीत फार मदत केली आहे. श्री शंकररावांसारखा आधारस्तंभ दुसरा कोणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो, परंतु सुरुवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी मजजवळ फक्त 500 रुपये होते. नंतर एका जीव मित्रास रुपये 1000 ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डिंग संस्था सुरू केल्या आहेत. त्यात श्री शंकररावांनी फार मदत केली. प्रेस घेण्यासाठी त्यांनी 1800 रुपये मदत केली आहे. आजपर्यंत अस्पृश्य वर्गासाठी जी थोडी बहुत कामगिरी मजकडून झाली आहे तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागीदार आहेत. माझ्या मित्रांना व सहवासातल्या मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही. मीही असेच समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय नसली तरी माझा आयुष्यक्रम, माझे जीवन म्हणजे एक अपूर्व व प्रचंड असे काव्यच बनत चालले नाही का? हिंदुस्थानातील एका अस्पृश्याचे महाराचे पोर पुढे गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राची भवितव्यता निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्याने भाग घेईल, हे कोणाला तरी शक्य वाटले असते काय? कल्पनेची भरारी लुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये, इतकी ही घटना काव्यमय व चमत्कृतीपूर्ण नाही काय? ज्याला अद्भुत रम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात, त्यात माझ्या या आयुष्यक्रमापेक्षा अधिक अद्भुत असे दुसरे काय असू शकणार? इतरांना तर शक्य नाही, पण बडोदा महाराजांच्या औदार्याने प्रथमच मी जेव्हा शिक्षणाकरिता न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो तेव्हा सुद्धा पुढे असे काही घडेल विद्यार्जन करून स्वतःचे हित साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेला माझा जीवनक्रम इतक्या अल्पावधीत माझ्या मुक्या व पददलित जनतेच्या आयुष्यक्रमाशी आणि सुखदुःखाशी एकजीव होण्या इतका सार्वजनिक व महत्वपूर्ण बनेल याची खुद्द मला स्वतःला अंधुक देखील कल्पना नव्हती. माझ्या जनतेच्या मजविषयीच्या या अलोट प्रेमाला मी पात्र आहे असे मला कधीही वाटत नाही. ज्याला दैवागर भवितव्य म्हणतात त्या भवितव्यतेचाच हा खेळ असून तिच्या पूर्व संकेतानुसार माझ्या एरवीच्या खाजगी महत्वहीन व काव्यहीन जीवनक्रमाला सांप्रतचे वळण व महत्व एकसारखे प्राप्त होऊन राहिले असावे असे मला वाटू लागले आहे. ते काहीही असो, पण माझ्या जनतेच्या उद्धाराचे एक साधन व निमित्त म्हणून परमेश्वराने आज मला हाताशी धरले आहे. या जाणीवेने प्राप्त होणारे समाधान इतके दुर्मिळ आहे की ते फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येत असेल. पूर्व संकेतानुसार मजवर पडलेल्या या जबाबदारीला व माझ्या लोकांच्या मजविषयीच्या प्रेम विश्वासाला स्वतःला सर्वतोपरी पात्र बनवावे हे मला माझे आद्य कर्तव्य वाटत आहे. आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकार करतो, परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरिता मुळीच उपयोग करावयाचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झालीये त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणे इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाख्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले होते. त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग
डॉक्टर सोळंकी यांच्याजवळ ठेवून मी जाणार आहे.